म्हणजे सर्व रस्ताच ब्लॉक झालेला आहे. गाड्या कुठून जातात. 3 ते 4 किलोमीटर झाले आतापर्यंत एवढी. अरे भाई हा कुठून टाकतो बघ गाडी. हा रायडरच दिसतोय मोठा. रस्त्याला बघा चिऱ्या किती पडले बघ. सिमेंट कॉन्क्रीटचाच रोड होता पण तो खराब झाला. दुसरा पण लेफ्ट साईडला बनवलेला आहे तिकडे बघा. रस्त्याच्या मधून आपण चाललोय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज मी निघालेलो आहे ना अलिबागला निघालेलो आहे बाईकने. म्हणजे बाईक राईड होणार आहे आपली. बदलापूर ते अलिबाग अशी आपली बाईक राईड होणार आहे. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45 म्हणजे थोडा लेटच झालो आम्ही निघायचं होतं आम्हाला 5 वाजता. तर चला मंडळी आपल्या ह्या प्रवासाला इथून सुरुवात करूया. माझी बाईक आणि मी आहे, पुढे आपला मित्र पण आहे. तर त्यांना आपण 2 बाईक आहेत आपल्या. तर चला मंडळी आपल्या ह्या प्रवासाला इथून पुन्हा एकदा आपण सुरुवात करतो. इथे रसिंदर भाऊ पण आहे आणि मी आहे. तर चला म्हणजे आपल्या ह्या प्रवासाला इथून सुरुवात होते. प्रवास करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा मोरया. आपला प्रवास मगाशीच चालू झाला आहे. एक 5 मिनटं झाली आहेत आणि आपला हा आहे ते बदलापूर अंबरनाथ या रोडने आपण जातो आहे. डायरेक्टली पनवेलला आपण बाहेर पडणार आहोत. सुंदर असा रोड आपल्याला पाहायला भेटेल. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड मस्तपैकी नवीन झालेला आहे. इकडे मध्ये कुठेतरी पॅचेस आहेत अशा खड्डे ते पाहायला भेटणार आहेत आपल्याला. ते सुद्धा रस्त्याची कंडिशन बऱ्यापैकी तशी चांगलीच आहे. संध्याकाळची वेळ किती ट्रॅफिक भेटते ते पण बघायचं आपल्याला. ॲक्च्युली किती टाईम लागतो एक म्हणजे 2.5 ते 3 घंटे लागत असते अलिबागला जाण्यासाठी. मी तर फर्स्ट टाईम जातो आहे. आरू झोपली का आरू? ओय झोपलीस? हाय हाय. रस्ते चांगले आहेत ना? रसिंदर भाऊच्या आपण चाललो आहे गावी मस्तपैकी बाईक राईड करत. ट्रॅफिक भेटायला नको. अच्छा, MIDC सुटलेली आहे. MIDC हा सर्व महिला मंडळ आहे तो MIDC मधून आता सुटलेला. 6 वाजले आहेत संध्याकाळचे. ट्रॅफिक केवढी जाम झालेली आहे. अशी रस्त्याची कामं होत आहेत ना त्याच्यामुळे हे ट्रॅफिक अशी होत असते. आम्ही दुसऱ्या साईडने आलो, राईट साईडच्या आले ते एका साईडने आलो. इकडे ही बघा ही लाईन बघा किती. बापरे ट्रॅफिक बघा किती जाम ट्रॅफिक आहे. आता जर ट्रॅफिक भेटले तर आम्ही पोचणार कधी मग? अच्छा इकडून आहे का? बापरे रोड बघा असेल. हे बघा ट्रॅफिक किती आहे. भल्या मोठी ट्रॅफिक लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला भेटते. ते रोड ब्लॉक झाली तर वाट लागेल आपली. येणाऱ्या गाड्या पण तिकडून मग अजून परत ट्रॅफिकवाले गेले कुठे? ब्लॉक झाले ते बघा. तिकडच्या पण गाड्या येण्या बंद झाल्या आता इकडे. काय कसं जाणार यार? त्या गाड्या पण आता बंद होतील तिकडून. हे बघा त्याकडे इकडे बघा इथे ट्रॅफिक बघा. बापरे भली मोठी ट्रॅफिक इथे. हे बघा काय कशा गाड्या टाकलेल्या आहेत बघा. बाईकवाले एक वेळ ठीक आहे पण हे बघा कसे जाणार गाड्या. म्हणजे सर्व रस्ताच ब्लॉक झालेला आहे. गाड्या कुठून जातात. पूर्ण ब्लॉक झालं आहे बघा. दोन्ही साईडने रस्ता ब्लॉक आहे. जाम जबरदस्त. इकडच्या पण गाड्या जात नाही, इकडच्या पण गाड्या जात नाही. बेकार रस्त्याची. भाऊ 1 मिनटं. भेटली बघ एकदाची जागा. अशी छोटी गल्ली भेटली की काय टेन्शन नाही. भली मोठी ट्रॅफिक जाम जबरदस्त अशी. 3 ते 4 किलोमीटर झाले आतापर्यंत एवढी. अरे भाई हा कुठून टाकतो बघ गाडी. हा रायडरच दिसतोय मोठा. दूरला जो उडवत गेला नुसता. नाक्याला येऊन पोचलो आपण आणि ट्रॅफिक काय संपे ना. संध्याकाळची वेळ झाली आता. खूप सारे आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे. ही बघा आता राईट साईडला ट्रॅफिक बघा किती. आणखी फुल झालेले इकडे. तरी किती किलोमीटर आहे? किती? 100. ओके आपल्या म्हणजे घरापासून 100 किलोमीटर म्हणजे काय नाही एवढं. चला पेट्रोल टाकलेलं आपण फुल भरलेले आहे टाकी. तर आपण आता आहोत तळोजा रोडला आपण आपला राईड होणार आहे चालू होता आणि आपण डायरेक्ट पनवेलला जाणार आहोत, बाहेर पडणार आहोत. अरे 1 नंबर रोड बनवला आहे. जबरदस्त असा रोड बनवला आहे.
कारण की ह्या रोड ना खूप खराब होतं असं इकडे. पुढे खराबच आहे पण आता हा पण रोड मस्त बनवला आहे. ॲक्च्युली ह्या हेवी गाड्या जाऊन जाऊन हा रोड खराब असे होतात. तर पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः विचारायला नको इकडून मी हा रस्ता टाळतो इकडे गावी जायचं असेल तर. जबरदस्त मस्त रोड बनवले असं. आणि संध्याकाळ पण होत होत चालली अशी. रस्ता जाम खराब आहे इकडे यार. हे बघा दुसरं रस्त्याचं काम चालू आहे. ब्लॉगिंगचा पण रस्ता आहे. ब्लॉक म्हणजे सिमेंटचे ब्लॉक असतात त्याचा पण रस्ता इकडे आहे. बघा रस्त्याला बघा चिऱ्या किती पडले बघा. सिमेंट कॉन्क्रीटचाच रोड होता पण तो खराब झाला आहे. दुसरा पण लेफ्ट साईडला बनवला आहे तिकडे बघा. अजून त्याचं उद्घाटन केलं नाही. करतील त्याचं उद्घाटन पण आता थोड्याच दिवसात. झाकून ठेवलं आहे त्याला धूळ पाणी लागायला नको म्हणून. हाच रस्ता थोडासा खराब आहे ना पॅच हा. हां हां ही बघा ना कशी वर आली आहे. या अशा खडीतून लय बेकार भीती वाटते. स्लीप होण्याचे चान्सेस खूप असतात. मी लय घाबरत असं मोठी खडी आली किंवा. अरे शर्यतीचे बैल चाललेच वाटते. शर्यतीची गाडी आहे. दोन मस्त नंदी आहेत त्याच्यात. बघा साईडने बघा रस्ते बघा बेकार. पुढे आपल्याला जायचं आहे खारघरला नाही जायचं. आपल्याला लेफ्ट मारून जायचं इकडे पुणे. अरे बापरे हे केवढं मोठं आहे. माझ्या गाडीवरून पाय पोचतो म्हणून बरं आहे. एक साईडचं आपल्याला पुणे पनवेल ह्या साईडला जायचं लेफ्ट मारून. आणि राईट आहे इथे ठाणा साईडला जायचं. पुढे जातो खारघर. चला ठीक आहे. मोठे मोठे आपल्याला कंटेनर पाहायला भेटतात ना. बापरे हे मोठे मोठे सिमेंट कॉन्क्रीटचीच मला वाटतं ही म्हणजे काय बोलतात ट्रक आहेत ते जास्त करून बघा इकडे. सिमेंट कॉन्क्रीटचेच आपल्याला एक ट्रक पाहायला भेटतात. बापरे खूप सारे ट्रक आहेत. पुढे जातो तो पूर्ण पुण्याला गोवा हा रोड जातो. आणि आपल्याला जायचं इकडे राईट मारून अलिबाग गोवा या साईडला. हा मोठा सर्कल आला इथे. अरे जा जा कचरा किती वाजायचं. हा मोठा सर्कल आहे पनवेलचा. जाम जबरदस्त ट्रॅफिक. JNPT या रोडला आपण आलो सर्कल मारून पनवेलचा. आणि पुन्हा तिकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. राईट नाही लेफ्ट घ्यायचं आहे. तिथं परत पनवेलला जाऊ. लेफ्ट मारायचं आहे. मुंबई गोवा हायवेला पुन्हा एकदा लागलेलं आपलं राईट. तिकडे पनवेलला. अच्छा काय तर नाश्ता करूया इथे. ॲक्च्युली राईट म्हणजे पूर्ण नॉनस्टॉप घरातूनच डायरेक्टली आलो इथे. तर नाश्ता काहीतरी करूया इथे. स्टँड कॉर्नर्स तिथे काय भेटतं बघा नाश्ता गरम गरम. समोसा चहा बरोबर. तर इकडे आहे नाश्ता मस्त वेगळी. समोसा काढला गरम गरम. काय घेऊया ढोकळा समोसा कचोरी गरम. काय आहे ते वडापाव गरम आहे. समोसा पण मस्त गरम आहे. समोसाच घेऊया ना. समोसा घ्या 4 समोसा. नाश्ता करायला मस्त नाश्ता करतो आम्ही. कुठे आता पनवेलमध्ये जाऊ. पलसपे अच्छा पलसपे पाट्यावर मस्तपैकी मंचुरियन मागवलं. वडापाव समोसा. अरू तुला काय पाहिजे. अरूला एक्स्ट्रा आपण घेतलेले इकडे मंचुरियन. हे बघ तुझ्यासाठी खास मंचुरियन. थांबा जरा काय ते मला खाणार मी. तर या मंडळी नाश्ता करा. नाश्ता चहा आणि मस्तपैकी आता नाश्ता करतो इकडे. आमचा मोठा माणूस आहे. काय पाहिजे त्याला. हे हाईट त्याची मोठी झाली आता. काय पाहिजे. अरे झोपली होतीस ना तू. बाईक होती झोपली होतीस तू. मला दे. आडोनी मला इकडे मंचुरियन भरवलं मस्त. गावी जाते ना आपण तुझ्या. जाम गरम आहे. कोणतं मंचुरियन काय बोलता. अच्छा ते बघा आरू कशी खाते बघा मंचुरियन. हा पळसपे फाट्यावर आपण चहा पाणी मस्तपैकी केलेला नाश्ता असं. आणि पुन्हा एकदा आपली राईड चालू झालेली आहे अलिबागच्या दिशेने अशी. आणि मुंबई गोवा हायवेला राईड करायची मजा ना ही वेगळीच मजा असते इकडे. मस्तपैकी छान असा रस्ता पण मोकळा जरा थोडाफार आहे असं. आणि आपली ही मुंबई गोवा हायवेला आपली राईड चालू झालेली आहे. कर्नाला पक्षी अभयारण्य जिथे पोचलो होतं आपण असं. रस्ता बघाल ना तुम्ही एक नंबर रस्ता आहे. जबरदस्त रस्ता झाला आहे. राईड करायला एवढं वाटतं ना जबरदस्त. तेच खड्डा असं आपल्याला जाणवलं एवढं असं एक नंबर असं झालं. वडखलला येऊन पोचलो आपण इथे. रस्ता काय संपत नाही रात्रीचा असं. कधी संपणार. कधी येणार आपण अलिबागला जाणार. हां लय लांब वाटायला लागला रस्ता मला. यारू हे अरे रस्ता लय लांब वाटतोय. रस्ता काय संपे नाही.
रस्ता बनाट आहे पण. चला लेफ्ट मारायचा सिग्नल भेटलेला आहे आपल्याला. अलिबाग, वडखल. रस्ते बघाल तर कसले कसले वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते आपल्याला पाहायला भेटतात. डांबरीकरण पण रस्ता आहे त्याच्यात, ब्लॉक पण आहेत, सिमेंटचे ब्लॉक असतात ना त्याचे पण आहेत, मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. नको राहू दे बोलते. नाही नाही अलिबागच्या रोडला लागलो ना. अच्छा ओके वडखल रोड आहे का. रात्रीचे काय रस्ते आणि काय समजतच नाही तसे. वडखल रोड आता लागलोय वडखल रोडला. सिंगल लेनचंच आहे. ओव्हरटेकला प्रॉब्लेम होत असेल. मस्त वडखलवरून आपण आतमध्ये आलो आणि अलिबागचा रोड आहे एक नंबर मस्त रोड आहे. पण गाड्या अशा ओव्हरटेक करतात ना बापरे जबरदस्त. अशा गाड्या ओव्हरटेक होतात, स्पीडने असतात ना गाड्या एवढ्या. मस्त डांबरीकरण आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड नाही ते. आणि मध्ये कुत्रे पण आहेत. आणि मस्त थंड वाटतं ना असं वातावरण. हवा मस्त वाटते थंड अशी. दुकानं बंद झाली लोक इकडे. 9 वाजले इकडे दुकानं बंद. आमच्याकडे 11 वाजल्याच्या दुकानं बंद होते ना आपल्याकडे मुंबईमध्ये. चायनीजची दुकानं चालू आहेत. चायनीज एक नंबर पहिला. चायनीज 12-1 वाजायला. हा काय लिहिलं आहे अलिबाग. आय लव्ह अलिबाग. सुभाषनगरचे ते आपण पोचलो आहोत. फक्त 10 किलोमीटर अलिबाग. अच्छा तो आहे का सरळ. आणि हा कुठे जातो आता. अच्छा हां ओके मग हा गाव आता तुमच्यात जातो काय. किती किलोमीटर आहे इथून अजून. 7-8 किलोमीटर. ओके अलिबाग प्रॉपर आहे ते ना चौपाटी 10 किलोमीटर याची. कारलेखिंड. ओके आता आपण जे राईट मारला तिथून इकडे तर कारलेखिंड म्हणून आहे असं. ॲक्च्युली नावं मला माहीत नाही. मी ॲक्च्युली आलो अलिबागमध्ये पहिल्यांदाच आलो इकडे. आणि मस्तपैकी छान वाटतं ना असं अलिबागमध्ये आल्याच्यानंतर. थंड असं वाटते ना मस्त जाणवतं असं. म्हणजे इकडची तर म्हणजे एक सिटी बोलतो ना आपण मस्तपैकी थंड अशी वाटते असं. अगदी समुद्र पण जवळ आहे ना इथे. कधी पोचलो अलिबागमध्ये काय समजलं पण नाही. तर रात्रीची राईड केली आपण. ॲक्च्युली मी कधी रात्रीची राईड करत नाही अशी. थोडं रिस्की असतं म्हणून मी नाही करत. दिवसाचं काय होईल ते होईल. चला 6 वाजले सूर्य उजळलं तर संध्याकाळी मावलेपर्यंत सूर्य काय वाटत नाही राईड करायला. फायनली म्हणजे आपण रसिंदाच्या घराच्या इथे पोचलेलो आहोत. आणि जाम असा मच्छीचाच वास यायला लागला आतापासूनच. हे बघा जाळे बिळे बाहेर आहेत असे माशांचे. एक नंबर अशा माशांचा वास मारायला लागला आहे ना आता. असं वाटत कधी देतात गरमागरम करून असे मस्त फ्रेश मच्छी. लोकांची घरं बघा कशी भारी आहेत एक नंबर खरंच. गावातल्या रस्त्यामध्ये आहोत आपण. आणि प्रत्येकाच्या घरात अशी म्हणजे जाळी माशांची अशी असते अडकवलेली आहे इकडे. हे बघा डबे डिझेलचे असे डबे असे लावले ठेवलेत म्हणजे त्या बोटीमध्ये टाकण्यासाठी. रस्ता एकदम छोटा आहे. रस्ता काय संपे नाही. आता संपेल नंतर संपेल पण काय अजून संपतच नाही.